आता राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी बारामतीमधून बातमी आहे। बहुप्रतिष्ठित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। एकूण 21 संचालकांसाठी हे मतदान होत आहे। एकूण 37 गावं कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत असून 19,750 मतदार आज मतदान करतील। अजित पवार यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। सध्या अजित पवार त्या ठिकाणावरून बोलतायत, थेट जाऊयात। मला विश्वास आहे दादा, मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर म्हणजे असताना देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची भूमिका स्वीकारली। तुला काय त्रास होतो? तो माझा अधिकार आहे, मी काय स्वीकारावं। मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे, तुला काही त्रास आहे? लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं काय करायचं। आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे, आम्हाला कामाची आवड आहे, संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे। त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच 37 गावं आहेत। छत्रपतीला तर इंदापूर बारामती 2 तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे। सोमेश्वरला बारामती पुरंदर खंडाळा आणि एक पाडेगाव असं कार्यक्षेत्र आहे आणि मी इथलं 35 वर्ष प्रतिनिधित्व करतोय। त्याच्यामुळे जवळपास 1,00,000 - 1,25,000 लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात ह्या पदावर जाण्याच्या करता उमेदवारी अर्ज भरलेला। छत्रपतीप्रमाणे दादा, जर माळेगावची निवडणूक म्हणजे हे करण्याचा आपण का प्रयत्न केला जातो? माझी तुम्हाला विनंती आहे की जे आता झालंय ते उकरून काय काढून उपयोग आहे। आता आज मतदान होतंय, ब वर्गाचे प्रतिनिधी इथं मतदान करतायत, बाकीच्या 67 ठिकाणी इतर मान्यवर वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करतायत। मला असं वाटतं की हा प्रश्न आत्ता विचारण्याची वेळ नाहीये, एकदा मतदान होऊ द्या, त्यानंतर आपण याबद्दलची विस्तृतपणे चर्चा करू। वाटल्यास तुम्ही माझी मुलाखत ठेवा, त्या मुलाखतीला उत्तर ते तुम्ही ठरवायचं ना। एवढी रंगत म्हणजे रंगत कुठली आली? तुम्ही मीडियाने आणली, मीडियाने आपल्या सगळीकडे बघा अमके विरुद्ध अमके, अमके विरुद्ध तमके असं तुम्ही दाखवता। मीडिया ह्याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे। मीडियाने जर ते दाखवलं नसतं तर कुठे चर्चाही झाली नसती। अर्थात तुमचा तो अधिकार आहे, तुम्ही ते दाखवताय, तुम्ही त्या पद्धतीनं लोकांना बातम्या सांगण्याचं काम करतायत, माहिती देण्याचं काम करताय। हे मला कुणी काय पावली केली त्याला उत्तर मी देत बसत नाही, तो त्यांचा प्रश्न। आता मी तुम्हाला उत्तरं दिली, तुम्ही दुसरा विचार, अजित पवार आता असं म्हणलं, तुमचं काय म्हणणं आहे? अरे तुमचं काय म्हणणं आहे? तसं माझं मत मी तुमच्या पुढे मांडलं की नाही? इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते उत्तर देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे। मला ह्यांच्या कुणाच्याही उत्तरावर माझी नो कॉमेंट्स। ठेवली गेली तुमच्या मार्गदर्शनाखाली बँक चालते, आरोप केला जातो। माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही। मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा 2 वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे, 1.5-2 वर्ष झाली असतील। त्याच्यावर तसं बघितलं तर मी एका त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे, ज्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळतं, दीर्घ मुदतीचं कर्ज मिळतं। अशा पद्धतीने माझा काही संबंध नाही। तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे, चौकशी करावी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी। मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय ते शरद संकुलमध्ये चालतं, त्यांनाही कायद्याने ती पतसंस्था आहे, सहकारी नियमाने तिथं पतसंस्था आहे, विकास सोसायटी आहे, दूध सोसायटी आहे, 3 संस्था असताना तिथं तर कुणाला बसताही येत नाही। मी पण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथंही त्यांनी सील ठोकलं असतं, कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या दिवशी उमेदवारी आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे, तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे। पण मला कुणी सांगितलं हे करा, मला ते तसलं पडायचंच नाही, ज्याचं त्याला लखलाप।
तुम्ही अगदी पीडीसीसी बँकेमध्ये तिथं जे मी निळकंठेश्वर पॅनल उभा केलेलं आहे त्या पॅनलचा एक तरी सदस्य होता का? कुणी त्याच्यामध्ये नव्हतं. आता जे कुणी असेल त्यांना प्रश्न विचारा. मात्र तिथं आत्ताही तिथं लोक बसलेलीच असतील आणि तुम्हालाही माहिती आहे, पण तुम्ही एक अक्षरांनी सांगणार नाही की सहकाराच्या नियमाप्रमाणे ह्याही पतसंस्थेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कुणालाही बसता येत नाही, तिथं बसून पॅनलचा प्रचार करता येत नाही, यंत्रणा राबवता येत नाही, याद्या तिथं करता येत नाही, काय ते एजंटचे फॉर्म वाटप असेल काही असेल. काल पण रात्री तिथं बसूनच सगळं राजकारण चाललं होतं. मला रात्री पण फोन आले, दादा आता तिथं स्क्वॉड पाठवा, बघा काय होतंय ते. काय करायचंय ज्याचं त्याला लखला. दादा, वारीच्या संदर्भात किती मताधिक्याने आपला पॅनल येऊ शकतो? मतदार ठरवणार आहेत, अजित पवार नाही सांगायचं. दादा, वारीच्या संदर्भातला प्रश्न आहे की आळंदी देवस्थानचे जे विश्वस्त आहे, प्रमुख विश्वस्त, सॉरी, तर ते वारकऱ्यांची किंवा या सगळ्या सोहळ्याचे मालक असल्यासारखी वागणूक सगळ्यांना देत आहेत. वारकरी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, त्यांच्याशी गेले 2 दिवसापासून हुज्जत त्यांची मी सगळी सुरू आपल्याला आहे. सांगू का, शासनाची भूमिका बजावत असतं. वारीकडं, वारकऱ्यांच्याकडं त्या ज्या 10 महत्वाच्या पालख्या आहेत, मानाच्या पालख्या, महत्वाच्या म्हणण्यापेक्षा मानाच्या पालख्या आहेत, ही परंपरा आज चालत आलेली नाही, वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आम्ही फक्त काय करतो, त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांच्या ठरवलेल्या ते जे काही त्यांचे अधिकार असतील किंवा त्यांचं ते मंडळ असेल किंवा त्यांचे पदाधिकारी असतील ते त्यांच्या पद्धतीने